दे सेमीफायनल जाऊ दे येस हलक्या हाताने मात्र खेळला जातो इकडे सिंगल असेल पहिली धाव धावपलकावर येत असताना 4 चेंडू मागे आनंद स्ट्राईकला आहे सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते धावेंचा विचार केला सिंगल 1 3 डॉट नंतर हलक्या हाताने मात्र या वेळेस आपण बघू शकतात सिंगल पूर्ण केली स्वतःचं व संघाचं खातं खोललंय सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते ओहो हलक्या हाताने खेळला जातोय 5वा चेंडू धावफलक मात्र पाहायला मिळते 2 5 चेंडू 2 धावा एक बाजूला समक्ष 11 दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते शिबाळ हनुमान मित्रमंडळ अगदी जर बघायला गेलं तर ब्लॅक आणि व्हाईट टी शर्ट मध्ये शिबाळ हनुमान मित्रमंडळ ऑरेंज आणि व्हाईट टी शर्ट मध्ये समक्ष 11 पाहायला मिळते शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला 2 धावा धावफलकावर गेल्या वर्षी फायनल मारली होती फायनल मध्ये प्रवेश केला होता या वर्षी आपण बघूया काय होते ऑन साइडला वळवलं चेंडूला इकडे मात्र फील्ड होणार 1 धाव पहिल्या षटकामध्ये 3 धावा धावफलकावर देऊयाच डीजेला पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये सेकंड ओव्हर घेऊन गोलंदाज झालेला आहे ऋतिक पाटील आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकामध्ये अगदी खचाखच भरलेली प्रेक्षक वर्ग आणि ही स्पर्धा आणि इकडे डाऊन द लेग साइड व्हाईटचा इशारा स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल स्कोरबोर्ड यावेळेस 4 धावा धावपलकार लागले जात आहेत पुण्यात तयार गोलंदाज पुण्यात तयार फलंदाज हलक्या हाताने मात्र चेंडू खेळला जातोय अगदी मात्र सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल स्कोरबोर्ड 5 झालेले आहेत पहिल्या षटकामध्ये 3 खर्च केले धीरजने दुसऱ्या षटकामध्ये ऋतिक पहिला व्हाईट त्यानंतर सिंगल तवा झाले त्या म्हणजेच 5 चला प्रत्येक चेंडूवर मीटिंग घेऊ नका दोन्ही टीमला विनंती आहे आनंद मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक वर आहे अगदी बघायला गेलं तर महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी सेमीफायनल एसएससी वार्ड बघते आमच्या विरुद्ध येणार कोण क्रॉसबेटी खेळण्याचा प्रयत्न होता डॉट बॉल येणार अगदी चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर होत असताना ऋतिक पाटील कडून 5 धावा आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत इथे फटका चांगला आहे क्षेत्ररक्षण होत आहे 1 धाव असेल सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल स्कोरबोर्ड 6 स्कोर कार्ड वर अगदी शॉर्ट चेंडू होता फटका सजवला निहाल पॉवर चेंडू उडवणार डॉट बॉल येणार अगदी नो स्कोर पाहायला मिळते दुसऱ्या वेळेस नो स्कोर होताना पाहायला मिळते 4 चेंडूचा विचार केला तर धावा फक्त 3 खर्च केले आहेत आणि मनीष हर मैच में मौका दिया मनीष को लेकिन इम्प्रेस किया नहीं देखा जाए तो फ्लॉप शो कहूंगा आनंद ने विश्वास दिलाया लेकिन वो विश्वास पे खरे नहीं उतरे मनीष 1 रन जरूर मिलेगा स्कोरबोर्ड सिंगल से आगे जाएगा आइकॉन खिलाड़ी है 7 रन लगते हुए स्कोर कार्ड पर देखिए इस टूर्नामेंट में जिस तरह का आपका परफॉर्मेंस रहेगा अगले साल आपको उसी कैटेगरी में रखा जाएगा स्ट्राइक बॉल अच्छा स्टॉप अब अंबर अभी यहाँ पे अच्छी फील्डिंग करते हुए 2 ओवर के बाद 7 रन यस डीजे
गोलंदाज योगेश आणि पहिलाच बॉल 1 रन नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 8 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर सिंगल आलेली आहे मात्र 8 धावा झालेल्या आहे. ते योगेश हा गोलंदाज पाहायला मिळतो. अगदी तिसऱ्या षटकामध्ये तिसरा नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकला आनंद आहे. आकडे खराब आहेत स्कोरबोर्डवर, ते सुधारवावे लागतील. स्कोरबोर्ड थोड़ा बढ़ाना होगा और स्पीड में बढ़ाना होगा. 1 रन मिल जाएगा. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 9 धावा. आणि सुयोग राऊत इकडे मात्र आपण बघू शकतात की भली मॅच गमावली सेमीफायनल, परंतु त्यांचा भाऊ फायनल मध्ये गेलेला आहे त्यामुळे ते खुश आहेत. SSC पहिली टीम फायनलिस्ट. शॉर्ट बॉल आणि इकडे एकच धाव. मनीष आइकॉन भूमिका में इस टूर्नामेंट में नजर आए लेकिन उस तरह का खेल नहीं हुआ. 1 रन जरूर मिलेगा. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड 10 लगते हुए स्कोर कार्ड पर. तीसरी ओवर लगी डबल डिजिट में जाने के लिए. स्कोरबोर्ड पुलटस आहे, सिंगलच आहे. अब बल्ले पे गेंद भी ठीक से आ नहीं रही है. प्रेशर बनता हुआ इस वक्त बल्लेबाज पर. स्कोरबोर्ड 11-11. पहली मैच भी फ्लॉप शो सेमीफाइनल, दूसरी मैच भी लगभग लो स्कोरिंग हो सकती है. इसी तरह की अगर बल्लेबाजी होती रही. 3 गेंदें हो चुकी है चौथे ओवर की, 4 गेंदें हो चुकी है चौथे ओवर की और 11 रन स्कोर कार्ड पर तीसरे ओवर की. शॉर्ट बॉल आहे, फटका सजवला आहे. ओहो हो, बॅकअप नजर आला. यावेळेस आपण बघू शकतात की थोडी मिस फिल्डिंग केली होती. बॅकअप मुळे मात्र चौकार येता राहिलाय. रेफर घेतलाय, बॅटिंग टीमने घेतलाय. चेक केला जाईल. सिंगल. स्कोरबोर्ड 12. बॅटिंग टीमने रिव्ह्यू गमावला हे लक्षात ठेवा. 12 धावा धावफलकावर. चेंडू झाले ते म्हणजे 5. शेवटचा चेंडू. यावेळेस शेवटचा चेंडू डॉट येईल. डॉट बॉल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त न फक्त 12 धावा. एडीजे तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. थैंक यू. 12. 3 ओवर के बाद 12. 4 के औसत से चलता हुआ रन रेट. चौथ्या ओव्हर मध्ये नवीन गोलंदाज चौथ्या वेळेस दीपकचा चेंडू. इकडे मात्र अंबर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 13 धावा धावफलकावर. आनंद स्ट्राईकला आहे. 13 स्कोर कार्डवर. गेल्या वेळेस देखील मागच्या वर्षी फायनल मध्ये पराभूत केलं होतं आनंदला शिबाळ हनुमान मित्रमंडळाने. या वर्षी देखील आतापर्यंत पूर्णपणे वर्चस्व या मॅच मध्ये. फुलटस बॉल. चांगला क्षेत्ररक्षण. मयुरेश आपल्याला पाहायला मिळते सुपर स्टॉप करताना. डॉट बॉल. डाईव्ह करून मात्र यावेळेस आपण बघू शकता सेव्ह केलाय. फुलटस आहे. यावेळेस काय क्षेत्ररक्षण, परंतु 4 धावा. चौकार. अगदी प्रयत्न खूप चांगला होता परंतु 4 धावा मिळतील. पहिली बाउंड्री येत असताना सेमीफायनल 2 ची. एडीजे 4 रनने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 17-17. विकेट एक पण नाही गेलेला आहे परंतु इकडे धावा देखील खूप कमी आहेत. षटक क्रमांक 30. चौथा हाताळताना 3 चेंडू फेकून झालेत आणि 2 लगातार फुलटच चेंडू मिळाले. चांगला चेंडू. कमालीचा चेंडू. डॉट बॉल. स्विंग अँड मिस. कीपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय.
17 धावा, 4 चेंडू. यावेळेस मात्र ऑन साइडला गॅप शोधलाय. फुलटच चेंडूवर मात्र चौकार खेचलाय. स्कोरबोर्ड 21-21. लास्ट बॉल चौथ्या षटकामधला आपल्याला पाहायला मिळेल. काही धावा येत असताना या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेत. लावण्याचा प्रयत्न अगदी मात्र चांगला होता, परंतु चेंडू अडवू शकले नाही. एफर्ट खूप चांगला, परंतु 4 धावा मिळाल्या. शेवटचा बॉल अगदी फुलटच चेंडू मिळत आहेत फलंदाजाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जातो. मिड विकेटला चौकार. 4 ओव्हरमध्ये 4ही नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एसएससी संघाने फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते वाट बघतात आमच्या विरुद्ध कोण येणार. मॅच बॉल घेऊन यायचा आहे. लास्ट बॉल चौथ्या षटकामधला 21 झालेले आहेत. स्वीप केलेला आहे. आनंद मात्र इकडे हात खोलतोय. 3 चौकार आलेले आहेत. टाळ्यांचा गजर. 3 षटकार 4 षटकार 25-25. आवाज झाले त्या म्हणजेच 25-25 स्कोर कार्डवर लागलेले आहेत आणि शेवटची ओव्हर एकही विकेट गेले नाही. दोघे ओपनिंग बॅट्समन खेळत आहेत, परंतु धावा देखील तेवढ्या लागल्या नाहीयेत. स्कोरबोर्डला 25. पहिलाच बॉल इकडे मात्र आपण बघूया. स्ट्राइक देत असताना सॅक्रिफाइस केला आपला विकेट. आज की दुनिया ऐसे है कि कोई भी किसी के लिए कुछ भी छोड़ने को तैयार नहीं है. कभी भी आप देख सकते हैं भाई भाई का झगड़ा हो गया प्रॉपर्टी के लिए, लेकिन यहाँ पे क्रिकेट के खेल में एक अच्छे खिलाड़ी के लिए दूसरा खिलाड़ी विकेट सेक्रीफाइस करता है. यहाँ पे आनंद के लिए विकेट सेक्रीफाइस किया है बल्लेबाज ने. नवीन बॅट्समन जीवन. 5 चेंडू बाकी आहेत. 25 धावा धावपलकर. 25 मध्ये 25 झालेले आहेत. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र डॉट बॉल येईल. यस डॉट बॉल येणार. चेंडू असतील 4 अजूनही बाकी. काय गोलंदाजी होत असताना योगेश कडून योगेश पाटील. स्वीपचा फटका आहे. लाविन्य मात्र इकडे चेंडू अडवतोय. डॉट बॉल. योगेशची कमाल होत आहे. मात्र योगेशने तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा दिल्या होत्या, 5 दिल्या होत्या आणि आता मात्र 3 डॉट आलेले आहेत. आनंद स्ट्राईकला आहे. एक चांगला फलंदाज ज्याच्या बॅटमधून 3 चौकार आले होते त्यालाच खेळवलं जात आहे. यावेळेस फटका आहे. 4 डॉट येईल का? चौथा डॉट. काय गोलंदाजी योगेशची. सुपर मात्र यावेळेस गोलंदाज. 25 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी. शेवटच्या षटकातील सेकंड सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. स्वीप. 5 चेंडू डॉट. मैदान ओव्हर होईल का बघूया. इथे आपण बघू शकतात SNPL सीझन 2 सेकंड सेमीफायनल शेवटची ओव्हर आणि 5 डॉट आलेले आहेत. शेवटचा बॉल शेवटच्या षटकातला. यस मेडन षटक आलं तर निखिल ठाकूर साहेबांकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यंगस्टर कडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. बघूया डॉट येईल का. फुलटस आणि काय घडतं इकडे मात्र चौकार. 4 धावा. अगदी 4 धावा खर्च केला. 29 आणि 30 मध्ये 30 ची गरज. यस डीजे.
रनआउट मात्र इकडे पाहायला मिळते. 9 चेंडूवर धावसंख्या 6. एक गडी बाद लाविण्याला परतावं लागते. धीरज आले नवीन बॅट्समन मयुरेश स्ट्राईकला आहे. नो बॉल आहे. हलक्या हाताने खेळला आहे. डॉट बॉल परंतु 1 रन में नोची. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 7-7. सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळते आणि मयुरेश स्ट्राईकला. ओ बिग विकेट. गरज होती या विकेटची. मयुरेश बॅक टू टाळ्यांचं गजर रेड्डीचे. मजाव. आपल्या गावचा हाय बैल जोडा. डीजे मास्टर आता खऱ्या अर्थाने परीक्षा आहे या मॅच मध्ये सर्व फलंदाजाची. कारण की दोन्ही महत्वपूर्ण जे फलंदाज आहेत खास करून मयुरेश लाविन्य रनआउट झाला. चुकी झाली मयुरेश कडून परंतु पुढच्या चेंडूवर मयुरेशला बाद केलेला आहे. आणि इथे आपण बघू शकतात की नवीन फलंदाज अंबर आलेला आहे. 7 वर 2 गडी बाद. 23 धावेची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आणि चेंडू झाले ते म्हणजेच ओव्हर मधले 3 आणि 27 चेंडू 23 धावेची गरज. गोलंदाज तयार आनंद आणि स्ट्राईकला अंबर यावेळेस तयार. हलक्या हाताने खेळलेला आहे अंबरने. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल. अगदी मनीष आपल्याला पाहायला मिळतं फिल्डिंग करताना. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8. यस फुल सपोर्ट आहे इकडे समक्ष 11ला. अगदी बघायला गेलं तर फुलटस बॉल. धीरजचा फटका. डॉट येणार का? यस डॉट येणार. चेंडू मात्र जर बघायला गेलं तर झालेले ते म्हणजेच 5. लास्ट बॉल 8. धीरज तयार. फुलटस बॉल. फटका स्विंग केलाय. ओ मिस फील्डिंग. 4 धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. 24 चेंडू आणि 18 पाहिजेत. यस डीजे. नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातला यासाच. दिसते मी भारी जाणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी. पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. दिसते मी भारी. मनीष राजबर्ग गोलंदाजीसाठी. इनका सरनेम सुनकर बहुत सारे बियर याद आ जाते. शिवम राजबर्ग गेंदबाज. पहिली गेंद हलक्या हातों से केला. कासबर्ग की याद दिला दी राजबर्ग ने. 1 रन. स्कोरबोर्ड 13. 17 चाहिए जीतने के लिए. धीरज तैयार. 1 बाउंड्री मिल चुकी है. नसीब का बाउंड्री स्विप किया. 1 रन जरूर मिलेगा सिंगल से. नो स्कोर आता हुआ इस वक्त अंपायर का इशारा. नो स्कोर. 17 चाहिए जीतने के लिए. गेंदे हैं 22 गेंदों में 17 की जरूरत. तेरह पर 2 विकेट. गेंदबाज तैयार. फुलटस गेंदे खेला इस वक्त. क्या स्टॉप है. सुपर फील्डिंग. साई ठाकुर क्या स्टॉप किया इस वक्त. साई ठाकुर ने तालियां बजती हुई सिट्टी बजती हुई बिगुल बजता हुआ इस वक्त मैदान के बीच जल्लोष. लडकम ठाकूर कडून मात्र 500 रुपये मिळतील. साई ठाकूरला या स्टॉप साठी कॅश प्राइज जमा होणार. त्यांच्या वडिलांकडून मात्र हे प्राइज आलेलं आहे. काय स्टॉप केलाय. शॉर्ट बॉल हलक्या हाताने खेळलेला आहे. सिंगल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 14-14.
अजूनही 20 चेंडूमध्ये 16 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. सेकंड सेमी फायनल. अंबर स्ट्राईकला. शॉर्ट बॉल. फटका चांगला आहे अंबरचा. काय गॅप शोधला अंबरने. 4 धावा अगदी बॅकफुटवर जाऊन पहिल्याचा मात्र इकडे वापर केला आणि चौकार खेचला अगदी आनंदच्या बाजूने 4 धाव्यासाठी. काय फटका खेचलाय. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 18-12 पाहिजे जिंकण्यासाठी. 19 मध्ये हलक्या हाताने डॉट बॉल असेल. षटक क्रमांक दुसरा समाप्त. धावसंख्या 18 चेंडू मध्ये 12ची गरज. वाईट चेंडू. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. साई ठाकूर आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. रेफर केलाय वाईट साठी. चला चेक केला जाईल. वाईट बॉल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19-11 पाहिजे जिंकण्यासाठी. 18 मध्ये फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. 4 धावा धीरजच्या बॅट मधून. काय कमालीची बॅटिंग होताना यावेळेस. आणि आता मात्र स्मित हास्य निखिलजी ठाकूर यांच्या चेहऱ्यावर येतोय कारण की टेन्शन मध्ये होते थोडे. फुलटस बॉल. इकडे मात्र काय होतंय. डॉट बॉल येईल. स्कोरबोर्ड 23-23. 15 चेंडू आणि 16 चेंडू आणि 16 चेंडू मध्ये 7 पाहिजेत. वाईट बॉल आहे. वाईट चेंडू आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 24-17 मध्ये 6 आणि 4 धावा. पुन्हा एकदा अगदी बाजूने मात्र यावेळेस आता 2ची गरज आहे. फक्त 2 धावेची गरज. पुन्हा एकदा फायनल मध्ये प्रवेश करणार शिबाळ हनुमान मित्र मंडळ निखिलजी ठाकूर यांचा संघ आपल्याला पाहायला बॅक टू बॅक दुसरा वर्ष फायनल मध्ये जाताना. यात काही वाद नाही. 16-2ची गरज. धीरज. वाईट बॉल. 1ची गरज आहे. 2025 2024 गाजवला. 2025 देखील निखिल ठाकूर फायनल मध्ये शिबाळ हनुमान मित्र मंडळ. डीजे मास्टर. दिलाचा राजा निखिल दादा. जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. इथे मात्र आपण बघू शकतात मॅन ऑफ द मॅच पाहायला मिळेल. 1 डाऊनच्या रूपामध्ये आलेला फलंदाज यावेळेस आपण बघू शकतात येणार आमच्या मुख्य व्यासपीठावर. तो म्हणजेच धीरज घरात. या आपण मॅन ऑफ द मॅच सेकंड सेमीफायनल. लाविन्यला एखादा मिळाला असतं परंतु पुन्हा एकदा आपण बघू शकतात मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड दिला जाईल. मनोजजी ठाकूर साहेबांना मी विनंती करेल आपण या आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. मनोजजी ठाकूर या आपण. 2 मिनिटं 2 मिनिटं धीरज.